शिवछत्रपतींनी दक्षिण दिग्विजय मोहीम आखली. महाराजांनी सैन्याचे 2 भाग केले. हंबीरराव सैन्यासह विजापूरच्या दिशेने गेले. कोपरला मोठी लढाई झाली. त्या लढाईत अशा पितापुत्रांची जोडी सामील होती ज्यांच्या घराण्यातील 3 पिढ्या महाराजांनी रणमैदानात तलवारी गाजवताना पाहिल्यात. पित्याने अर्थात सर्जेराव जयदेंनी बेलसरच्या लढाईत घोड्यावर बसून शत्रू सैन्यातून ध्वज सुखरूप आणला होता. तर यावेळी नागोजी जयदे पळून जात असलेल्या हुसेन खानाच्या हत्तीसमोर गेले. दक्षिण दिग्विजयावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूर राज्याच्या पश्चिमेकडील जिल्ह्यातील पठाणांशी लढण्यासाठी आपले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सैन्य रवाना केले. प्रदेशातील कोप्पळ किल्ल्याचा किल्लेदार कासिम खान आणि त्याचा भाऊ हुसेन खान हे दोघे मियाना पठाण प्रमुख सरदार होते. मराठ्यांच्या सैन्यात सर्जेराव जयदे यांच्या चिरंजीवांसहित अर्थात नागोजी जयदे यांच्यासोबत सहभागी होते. मराठ्यांची व हुसेन खान मियाना यांची लढाई सुरू झाली. लढाई चालू असतानाच हुसेन खान हत्तीवर बसून गावाच्या आश्रयाला पळून जात होता. त्यावर नागोजी जयदेंची नजर गेली. नागोजी घोड्यावर बसून त्याच्या दिशेने गेले. हत्तीच्या गंडस्थळात भाले देऊन हत्ती मुरडेला. त्यावेळी हुसेन खान मायना याने नागोजी जयदेंवर तीर मारला. तो तीर मस्तकी लागून हनवटीजवळ निघाला. हत्ती मुरडताच मराठ्यांनी जाऊन हुसेन खान धरला. इकडे नागोजींना लागलेले तीर उपडताच ते मृत्यू पावले. नागोजींचे वडील सर्जेराव जयदे तिथेच होते. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील याचे खूप दुःख झाले. पुण्यात आल्यापासून कान्होजी जयदे त्यांच्यासोबत होते. बेलसरच्या लढाईत सर्जेराव जयदे यांनी मोठी कामगिरी करून मराठ्यांचा ध्वज वाचवला आणि आता नागोजी जयदेंना ऐन लढाईत आलेले वीरमरण. जयदेंच्या कुटुंबातील 3 पिढ्या महाराजांनी स्वराज्य कार्यात सामील झालेल्या बघितल्या. हुसेन खान विरुद्ध झालेल्या लढाईत 2000 घोडे व हत्ती पाडाव झाले. नागोजी जयदेंच्या पत्नी घोरपड्यांची कन्या गोदूबाई कारीला सती गेल्या. यानंतर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज कारीला येऊन नागोजी जयदेंच्या मातोश्री तुळजाबाई यांचे समाधान केले. प्रतिवर्षी 1 शेर सोनं द्यावयाची मोहीम केली. ते साल दर साल पावत होते.